केंद्रीय रेल्वे बोर्डच्या रेस्टॉरंट ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी बोगी वोगी रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला आहे। या रेस्टॉरंटची पहिली शाखा मुंबई या ठिकाणी आहे। हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले असल्याने ज्याला बोगी वोगी असे नाव देण्यात आले आहे। या बोगी वोगी रेस्टॉरंटचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध सिने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, सिने अभिनेते अजय पुरकर आणि गायक अवधूत गांधी यांच्या हस्ते संपन्न झाले। उद्घाटनाप्रसंगी संचालक नितीन चौगुले, मनीष सिंह तोमर, स्नेहा चौगुले, आर्किटेक्चर मंदार पोकळे, राजेंद्र चव्हाण, किरण पाटील, महेश यादव आदी उपस्थित होते। या रेस्टॉरंटमध्ये 44 जणांना बसण्याची सोय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतो। त्याचबरोबर चहा, कॉफी, मॉकटेल, नाश्ता, साऊथ इंडियन, चायनीज या खाद्यपदार्थांचा आस्वादही रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे। मुंबईतील रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू झाल्यापासून आजतागायत हजारो प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे। या पार्श्वभूमीवर आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे हे बोगी वोगी रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असल्याची माहिती संचालक नितीन चौगुले यांनी यावेळी दिली। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड। स्थापना केलेली आहे। 24 तास रेस्टॉरंट हे उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे पुण्यामध्ये रेस्टॉरंट होते, पुण्याही माणसासाठी काय पदार्थ अवेलेबल या ठिकाणी असणार आहे। केंद्रीय रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स या अंतर्गत आम्ही आकुर्डी स्टेशन या ठिकाणी आमची दुसरी शाखा म्हणजे बोगी वोगी हे रेस्टॉरंट आम्ही सुरू करत आहोत। या रेस्टॉरंट ऑन व्हील्स संकल्पनेअंतर्गत आमची मुंबईमध्ये सुद्धा बोगी वोगी रेस्टॉरंट होतं। कॉन्ट्रॅक्ट 2 वर्ष होतं। 2 वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवलं आहे। त्याच पद्धतीनं या आकुर्डीमध्ये आम्ही 24 तास इथल्या रेल्वेच्या प्रवाशांसाठी तसेच इथल्या सर्व पुणे, पिंपरी चिंचवड, आकुर्डी या सर्व स्थानिक नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीचं नाश्ता आणि जेवण आम्ही 24 तास उपलब्ध करून देणार आहोत। यामध्ये पदार्थामध्ये नॉन व्हेज, व्हेज कशी क्वालिटी? आमच्याकडे व्हेज, नॉन व्हेज सर्व प्रकारचे पदार्थ असतील। चहा, कॉफी, मॉकटेलपासून ते संपूर्ण जेवण, चायनीज, तंदूर, कॉन्टिनेंटल, इंडियन, साऊथ इंडियन हे सगळे पदार्थ, जेवढे पदार्थ आपल्याला सगळ्या ह्या वेगवेगळ्या पदार्थ आपण उपलब्ध करून देत आहोत। डेझर्ट्स चांगल्या पद्धतीचे उपलब्ध करून देत आहोत आणि सर्वसामान्य व्यक्तीपासून अतिश्रीमंत व्यक्तींपर्यंत सुद्धा आपण या ठिकाणी हे सगळं फूड उपलब्ध करून देत आहोत। रेल्वेचं बघितलं तर आपण रेल्वे अल्पदरात खाद्यपदार्थ देत असते, तर बोगी वोगी आपण अल्पदरात देणार आहे का? आपण जे दर ठरवतो त्याचं रेल्वेकडून अप्रूव्हल घ्यायला लागतं आणि आमचा प्रयत्न हाच राहील की सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे दर परवडले पाहिजेत, अशा पद्धतीचेच दर आपले असतील। रेल्वेच्या ठिकाणी तुम्ही का निवडलं? कारण रेल्वेचा जो कॉन्सेप्ट आहे की रेल्वेला 24 तास प्रवाशांसाठी आणि त्याचबरोबर तेथील स्थानिक नागरिकांसाठी अन्न उपलब्ध करून द्यायचं आहे। मात्र देशभर हे रेल्वेचं जाळं आहे। प्रत्येक राज्याचे नियम वेगळे आहेत। मात्र रेल्वेच्या प्रिमायसेस असल्यामुळे रेल्वेचा अधिकार असतो आणि ते 24 तास प्रवाशांसाठी हे उपलब्ध रेस्टॉरंट करून देऊ शकतात। त्याचबरोबर रेल्वे ह्या बोगीचं जे बंद असलेले बोगी ज्या वापरात नाही आहेत त्याचं ऑप्शन काढतं आणि ते रेस्टॉरंटसाठी उपलब्ध करून देतात आणि ही बोगी जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे तोपर्यंत आमच्याकडे असते। कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ही रेल्वेला परत बोगी जमा होते।